आळंदीला बाहेरूनच दर्शन घेतलं. गर्दी आहे खूप, दिंडी आलेली आहे त्याच्यामुळे. किती आजोली ना बाबा? 1 किलो. 1 किलो कितीला? 200 रुपये. हे आजोली 2.5 किलो. हे बघा, हे अशा 2 ते 3 गोळ्या तुम्ही टाकू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार. हे आहेत माझे ऑइलचे कंटेनर, हे रेग्युलर वापरायसाठी आणि ह्याच्यात 1 लिटर तेल बरोबर बसतं, त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे. थोडं फॅन्सी पण आहे, फक्त झाकण लूज असल्यामुळे ना असं हे टिश्यू पेपर लावून ठेवते. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे फ्रेंड्स. मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मागे गणेश जयंतीची तयारी जी चालू आहे घरी. सॉरी फ्रेंड्स, आता या म्हणजे संडेपासून व्हिडिओज मला पोस्ट नाही करता आले कारण थोडीशी तब्येत खराब होती. आम्ही संडेला गेलो होतो आळंदीला, म्हणजे तिथे होता साखरपुड्याचा कार्यक्रम. सो तो अटेंड केल्यानंतर माझ्या पायाला प्रॉब्लेम झाला, नीमध्ये पेन सुरू झालं आणि त्याच्यामुळे व्हिडिओज वगैरे मला पोस्ट नाही करता आले. सो आता चालू आहे गणपती बाप्पाची तयारी. सो काल आम्ही गेलो होतो डीमार्टला आणि जे आम्ही संडेला गेलो होतो ना साखरपुड्यासाठी, तर आळंदीला सुद्धा बाजूलाच होतं आळंदी, तिथेच होतं ॲक्च्युली साखरपुडा जवळच एकदम बाजूला. तर तिथेही आम्ही गेलो होतो दर्शनासाठी, पण खूप गर्दी होती, दिंडी आलेली होती. थोड्याशा व्हिडिओज मी शूट केलेला आहे तुमच्यासाठी, तर तोही या व्हिडिओमध्ये मी पुढे शेअर करेन. सो आता दाखवते. काल गेलो होतो डीमार्टला, सामान आणलेलं आहे ते आता मी भरून ठेवत आहे. आणि हा बघा मागे जो चॉपिंग बोर्ड दिसतोय हा डीमार्टमधलाच आहे. पूर्ण असं कितीही त्याला तुम्ही ऑइल लावून ठेवा वगैरे पण तो ब्लॅक पडतो. आता मी शेअर करते त्या दिवशी जी आम्ही गेलो होतो तुर्बा मार्केटला संक्रांतीचं वाण आणण्यासाठी, सॉरी हळदी कुंकवासाठी वाण आणण्यासाठी, तर तिथून मी एक सागाच्या लाकडाचा चॉपिंग बोर्ड आणलेला आहे, तो शेअर करते तुमच्यासोबत. सो फ्रेंड्स, हा बघा, हा आहे चॉपिंग बोर्ड, सागाच्या लाकडाचा आहे. त्यांनी सांगितलं अजिबात खराब होत नाही. वॉश केलेला आहे मी, अजून यूज केलेला आहे. तर थोडंसं ऑइलिंग करून घेणार आहे मी आणि जेव्हा यूज करेन तेव्हा त्याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हा काहीतरी त्यांनी आम्हाला 400 रुपयाला दिला. हा बघा, असं या प्रकारे आहे हा. सो ह्याला आता ठेवून देते. हे बघा, जे सामान आणलेलं आहे डीमार्टमधून ना, अर्ध्यापैकी मी ते भरलं डब्यांमध्ये. आता जे काही थोडं शिल्लक आहे ते तुमच्यासोबत शेअर करते. हे बघा अशा प्रकारे ठेवलं आहे, तर ते मला भरून घ्यायचं आहे डब्यांमध्ये आणि जे लागणार आहे त्या दिवशी 1 तारखेला ते मी एका बॅगमध्ये साईडलाच ठेवून देणार आहे. आता तांदूळ ह्या डब्यामध्ये मी स्टोअर करणार आहे. वाडा कोलम आणते मी. तुम्ही कुठला राईस तांदूळ वापरता ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. फ्रेंड्स, आम्ही दोघंच असतो, जास्त राईस तांदूळ खात नाही, भात खात नाही, त्याच्यामुळे हा बऱ्याच दिवस जातो. आता हा मोस्टली गणपतीसाठी आणलेला आहे, तर हा मोस्टली संपून जाईल. पण इतर वेळेस जेव्हा मी तांदूळ भरते तेव्हा ना मी त्याच्यामध्ये काही टोके वगैरे लागू नये, कीड लागू नये म्हणून ह्या गोळ्या मिळतात झेंडूच्या, मुग्धरस म्हणतात याला. सो ह्या गोळ्या आहेत ना मी ह्याच्यात ठेवते, तर त्याच्यामुळे अजिबात कीड वगैरे लागत नाही. झाली जरी असेल, समजा टोके पडले असतील तर ते मरून जातात. सो हे बघा, या अशा प्रकारच्या गोळ्या आहेत. छान रिझल्ट आहे. ॲमेझॉनवरून मागवलं होतं. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. पण ह्या डायरेक्टली नाही टाकायच्या आहेत, असं एखाद्या कपड्यामध्ये छोट्याशा रॅप करून बांधून ते आतमध्ये आपल्याला असं घुसवून ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवते आता. हे बघा, हे अशा 2 ते 3 गोळ्या तुम्ही टाकू शकता तुमच्या क्वांटिटीनुसार. मी जास्तच ठेवले आहेत आणि ह्याची अशी पोटली बनवून घ्यायची आपल्याला. सो मी याला ना रबर बँड लावून घेणार आहे कारण कपडा छोटा झालेला आहे, गाठ मारता येणार नाही इझिली. मी अशी पोटली बनवली आहे. बऱ्याच वेळा वापरते मी, जर गावावरून काही धान्य आलं तर ते लवकर संपत नाही. सो मी हे असं त्याच्यात ठेवून देते, ही छोटीशी गोळ्यांची पोटली बनवून. सो ही बघा, ही अशी मी अशी मध्ये टाकून ठेवणार आहे, तर त्याच्यामुळे अजिबात कीड वगैरे लागत नाही. सो ही काहीतरी 120 दाखवते MRP, पण ॲमेझॉनवर थोडंसं डिस्काउंट असेल, नक्की चेक करून पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. जर लिंक हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सो झेंडूचा मुग्धरस आहे, पारद तिकडी टॅबलेट्स आहेत, त्या टॅबलेट फॉर्ममध्ये आहे. सो हे बघा, 4 किलो 350 ग्राम तांदूळ बसले त्याच्यामध्ये. सो छान आहे कंटेनर, एअरटाईट सुद्धा आहे. फूड ग्रेड प्लास्टिक आहे याचं. तुम्ही याच्यात ड्राय आणि वेट फूड दोन्ही स्टोअर करू शकता.
छान आहे याची क्वालिटी. BPA फ्री आहे. नंतर फ्रीजर सेफसुद्धा आहे, मायक्रोवेव्ह सेफ आहे, जोयोचा आहे हे ब्रँड. आय थिंक 149ला मिळतं हे काहीतरी एक डबा. वाडा कोलमसोबत हे मी बिर्याणी राईससुद्धा आणते. सो हे पण स्टोअर करून ठेवले आहेत. ह्याच्यातसुद्धा मी त्या टॅबलेट्स टाकलेल्या आहेत. ही आणलेली आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ मला जास्त लागते कारण ह्याचे मी चिले धिरडे बनवते नाश्त्यासाठी, भाज्यांमध्ये वगैरे ॲड करण्यासाठी. सो त्याच्यामुळे जास्तच भरते. अजून एक बरणी मी भरून ठेवलेली आहे. आता तुमच्यासोबत शेअर करते माझं पॅन्ट्री जे पॅन्ट्री जिथे मी सामान वगैरे ठेवते. साखर 1 पॅकेट आहे. मधुर मला भेटलं नाही म्हणून ही डीमार्टची नॉर्मल साखर मी आणलेली आहे. पॅकेट मी ओपन करून ठेवत नाही, असंच ठेवते. जेव्हा लागेल तेव्हा मी कट करून ह्याच्यातून काढून घेते. सो हे बघा, साखर मी मोस्टली इथे स्टोअर करते ह्याच्यामध्ये, या बर्नीमध्ये. जशी लागेल तशी ह्याच्यात मी काढून घेते. सो आता इथे जे मोठे डब्यांमध्ये मी सामान ठेवते ना, तिथे जे सामान आहे बाकीचं ते सगळं ह्याच्यात स्टोअर करून घेणार आहे आणि जसं लागेल तसं इथून काढायचं. तर मी तुमच्यासोबत हा सेक्शन शेअर केला होता जेव्हा किचन ऑर्गनायझेशन शेअर केलेलं आहे. सो परत एकदा बघा, इथे हे असे टिफिन बॉक्सेस आहेत, या सीड्स ठेवलेले आहेत. इथे हे जे जास्वंदीचं तेल बनवलेलं ते आहे. पाठी ग्लासचे कंटेनर आहेत जे मी स्टोअर करते फ्रीजमध्ये काही सामान, त्याच्यासाठी ते ठेवलेले आहेत. इथे आहे ही विनेगरची बॉटल. इथे आहे ते सांडगे, वड्या म्हणू शकतो, जी भाजी वगैरे होते. हे पापड आणलेले आहेत. हे कंटेनर रिकामी आहेत. आणि ह्याच्यात मोस्टली ना मी दूध ठेवते फ्रीजमध्ये. सो हे रिकामी आता सध्या. हा आहे पापडचा बॉक्स माझा, दाखवते तुम्हाला. सो हे बघा, ह्याच्यात पापड स्टोअर केलेले आहेत. सो इथे असं पाठीमागे स्टीलचे टिफिन बॉक्सेस आहेत. ह्याच्यामध्ये झाकणं आहेत सगळी आणि पॅन आहे लोखंडी. जे कढई जे कॅसरोल आहेत त्याचे झाकणं आहे. ते सगळं मी इथे ठेवते. पाठीमागे सिरामिकचे पॉट आहेत, ते कधीतरी लागतात. सर्विंग हे आहेत ते कॅसरोल. त्याच्यामध्ये असे सर्विंग ट्रे आहेत आणि अप्पमचा पॅन आहे, या बास्केटमध्ये मी ठेवलेला आहे. आणि खाली आहेत असे हे डबे. ह्याच्यात मी सगळं सामान स्टोअर करते एक्स्ट्राचं. आता एक डब्बा मी काढून घेणार. याच्यात सगळं खाऊ असतो, स्नॅक्सचं सगळं ह्या डब्यामध्ये असतं. आणि बाकी जे एक्स्ट्राचं सामान आहे अशा मोठ्या डब्यांमध्ये मी स्टोअर करते. हे पुढे जे डबे आहेत ना, हे स्टीलचे. ह्याच्यात पीठ आहे बाजरीचं, गव्हाचं. नाचणी आता दळून आणलेली नाही आहे सध्या, आता ती पण आणायची आहे. हे रिकामी कंटेनर आहेत हे पण. एक एक डबे आपण आता काढून घेऊया. हे मस्त 25 लिटरचे डबे आहेत. हे सुद्धा मी डीमार्टमधून घेतलेलं आहे. अशी लॉकिंग सिस्टम आहे याला. भरपूर सामान बसतं याच्यामध्ये. बघा, रिकामी आहे ऑलमोस्ट. आता हे जे मला काढून घ्यायचं आहे ते मी काढून घेते याच्यातून. तर बाकीचं सगळं ह्याच्यात मी स्टोअर करून घेणार आहे. हा डब्बा जो मोस्टली फोडलेले पॅकेट्स असतात ना, ते स्टोअर करण्यासाठी केलेला आहे. सो ही गुळाची साखर आहे, सॉरी ही ब्राऊन शुगर आहे कॉन्शियस फूड्सची, ती उरलेली आहे. सो बर्नीत भरून घेतली, शिल्लक राहिलेली आता मी ह्याच्यात स्टोअर करत आहे. मुगाची डाळसुद्धा एवढी शिल्लक राहिली आहे बर्नीमध्ये भरून. सो ही सुद्धा ह्याच्यात स्टोअर करणार आहे. नंतर ही तुरीची डाळसुद्धा मी ह्याच्यात स्टोअर करून घेणार आहे. सगळे डाळी वगैरे जे आहेत ना, मसाल्याचे प्रकार, ते सगळे मी ह्याच्यात स्टोअर करते. आणि हे आपले मॅजिक मसाला ह्याच्यात स्टोअर करते मी. आणि आता बाकी काय राहिलं आहे, हळदीचं पॅकेट. भरपूर जागा आहे याच्यामध्ये, बस एवढंच आहे. इथे जो आहे ना सेक्शन, हा डब्बा जो आहे सेम आहे, हा पण 25 लिटरचा. सो ह्याच्यात आहे ना गूळ वगैरे ठेवलेला आहे मी एक्स्ट्राचा. सो ह्याच्यात मी तेलाच्या ज्या आपल्या पिशव्या आहेत त्या सगळ्या स्टोअर करून घेणार आहे. इथे एका जागेवर ठेवलं ना तर बरं पडतं, म्हणजे आपल्याला सापडतं पटकन, कुठली गोष्ट शोधत बसावी लागत नाही. सो या सगळ्या तेलाच्या बॅग आणि ही चहा पावडर ह्याच्यात ठेवून देणार आहे मी. आणि मीठसुद्धा.
एवढंच आहे. बाकीचे सामान लागणार आहे ना गणपती बाप्पासाठी जेवण बनवण्यासाठी. फ्रेंड्स असे 3 डबे आहेत जे सामान स्टोअर केलेलं आहे आणि बाकी सगळे हे असे पिठाचे डबे आहेत. हे आहे गव्हाचं, ह्याच्यात आहे हे सुद्धा गव्हाचंच आहे, आता फ्रेश दळून आलेलं आहे. आणि ह्याच्यात आहे बाजरीचं, ह्याच्यात आहे बाजरीचं आणि छोटंसं ज्वारीचं आहे ते पॅकेट मी ह्याच्यात ठेवलेलं आहे. फ्रेंड्स हे मी ठेवणार होते पिशवीमध्ये जे 1 तारखेला लागणार आहे सामान. हे लापसी रवा, पण म्हटलं याच डब्यात स्टोअर करते. दुसरा आणखीन एक डब्बा आहे, कारण काय होईल ना बाहेर पसारा राहणार नाही. ही आणलेली आहे लोणच्याची बॉटल. हे पापड लागणार आहे सगळं, मिल्क पावडर, हे छोटेसे अप्पू पापड सगळं याच्यातच स्टोअर करते, म्हणजे ज्यावेळेस दिवशी बनवायचं आहे त्या दिवशी एकाच वेळेस मला ह्या डब्यात सगळं सापडेल. हे डेसिकेटेड कोकोनट आहे लांब किसलेलं, हे मी सांगेन कशासाठी आणलेलं आहे. फ्रेंड्स आता इथे हे सगळं सामान स्टोअर करून झालेलं आहे सगळ्या डब्यांमध्ये व्यवस्थित प्रकारे. हे बघा अशा प्रकारे हे इथे हे मगमध्ये मी हे ब्रश ठेवते, बॉटलचा ब्रश आहे आणि हे सिंक क्लीन करायचा ब्रश आहे. ह्याच्यात हे एक्स्ट्राच्या कुरड्या आहेत ज्या गावरून आणलेला. हा डबा रिकामा आहे, पाठीमागे बाउल्स आहेत. सो हे अशा प्रकारे स्टोअर करून ठेवलं आहे सुटसुटीत छान. हा आहे माझा सिंकचा एरिया खाली. सो हे बघा अशा प्रकारे स्टोअर केलेलं आहे मी. इथे कसं लॉंग पेन स्टँडच म्हणू शकता, पण कसं सगळीकडून ह्याला असं ओपन आहे त्याच्यामुळे हे जे गार्बेज बॅग आहे ना असं हे कमांड हुक लावून मी ह्याच्यात स्टोअर केलेलं आहे. इथे सगळे बॉटल क्लिनिंगचे ब्रश आहेत आणि ही जी मी बॅग मागवली होती या छोट्या पिशव्या वगैरे स्टोअर करण्यासाठी ती इथे ठेवलेली आहे. आणि हे सगळं असं आहे आतमध्ये. त्याचे कंटेनर भेटले होते मला, जी पावडर घेतली होती मी त्याच्याबरोबर, तर त्याच्यातच मी सगळं स्टोअर करते. इथे लिक्विड डिटर्जंटचा पाऊच आहे, मोठा छोटा डस्टबिन आहे. आणि इथे सगळं हे आपलं लिक्विड डिशवॉशिंगचं जे डिस्पेन्सर आहे ते आता मी यूज नाही करत, ते इथे ठेवलेलं आहे. सो हे बघा काय म्हणतात पितांबरी संपलेली आहे, ती मला आता रिफिल करायची ह्याच्यामध्ये. हे असे कंटेनर भेटले होते, सो ह्याच्यातच मोस्टली मी सगळं स्टोअर करते जे काही आहे ते. असं हे डेटॉलचं पाऊच वगैरे सगळं ह्याच्यातच स्टोअर करून ठेवते, सो ते अस्ताव्यस्त होत नाही. पितांबरीचे पाऊच वगैरे, सो ते डेटॉल लिक्विड काढून घेते कारण हे लागणार आहे आपल्याला रिफिल करण्यासाठी. आणि हा एक्सो सोपसुद्धा, त्याच्यामुळे बाहेर असा पसारा होत नाही. आणि बॉक्स मी पण इथे ठेवून देते. पितांबरीचे पॅकेट्स मी याच्यात असे टाकून घेतली पावडर, हे बघा, आणि अशी स्टोअर करते. तर हे सगळं मी ठेवून घेणार आहे परत. आणि ना हे बघा हे लिक्विड मोस्टली मी वापरते मिस्टर मसलचं चिमणी वगैरे बाहेरून क्लीन करण्यासाठी, किंवा प्लॅटफॉर्म वगैरे गॅस शेगडीसुद्धा खूप छान जे ग्रीस असतं ते सगळं निघून जातं. आणखीन एक मी पाहिलेलं आहे किचन क्लीनर ऑनलाईन, ते मी ऑर्डर करणार आहे आणि जेव्हा ऑर्डर करेन तेव्हा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. हेही खूप छान आहे, याचा रिझल्टही खूप छान आहे. जो ग्रीस असतो, चिकटपणा असतो ना, तेलकटपणा सगळा निघून जातो याने. सो आता हे इथलंही सगळं लावून झालेलं आहे. मसाले स्टोअर करण्यासाठी ना मी या लॉंग बॉक्समध्ये स्टोअर करते. पहिले सगळे फ्रीजमध्ये ठेवत होती, आता हे सगळे बाहेरच ठेवते. सो हे बघा हे असं हँडलवाला आहे, सो घ्यायलाही बरा पडतो. हा चाट मसाला आहे, तो बर्ले स्टोअर करणार आहे. सो हा बघा अशा प्रकारे आहे हा बॉक्स. आणि आता इथे वरती स्टोअर करणार आहे मी, काढतानाही बरं पडतं. अशा प्रकारे स्टोअर करते. सो काढायलाही इथून असं हँडल असल्यामुळे बरं पडतं. ह्याच्यात मी साबुदाणा स्टोअर करणार आहे. जास्त वापरत नाही आम्ही, थोडासा खिरीत वगैरे टाकण्यासाठी. कधीतरी खिचडी वगैरे, मोस्टली खात नाही जास्त, उपवासाला सुद्धा नाही खात. थोडासा आणला आहे खीर वगैरे बनवण्यासाठी. जेव्हा बनवेन ह्याची खीर ना, तेव्हा ह्याची रेसिपी मी नक्की शेअर करेन तुमच्यासोबत.
ठेवून घेते. यावेळेस गोल्डीचा चाट मसाला आणलाय मी. नेहमी मी एव्हरेस्टचा आणते, म्हटलं हा ट्राय करूया. झिपलॉक पाऊच आहे. असं प्लास्टिक कंटेनर मध्ये मी स्टोर करते. इथे ठेवून देणार आहे. पाठीमागे आहे आमचूर पावडर. इथे स्टोर केला आहे मी चाट मसाला. चित्रेचं घी, तूप नैवेद्य वगैरे बनवण्यासाठी आता लागेलच, मोदक वगैरे बनवण्यासाठी. सो हे आणलेलं आहे. सो फ्रेंड्स, हा बघा, हा साईड काउंटर आहे. मी अशा प्रकारे ऑर्गनाईज केला आहे. आधीचे आपलं किचन ऑर्गनायझेशन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. सो बघा, अशा प्रकारे इथे हे आहेत माझे ऑइलचे कंटेनर. हे रेग्युलर वापरायसाठी आणि ह्याच्यात 1 लिटर तेल बरोबर बसतं, त्याच्यामुळे मी हे घेतलेलं आहे. थोडं फॅन्सी पण आहे, फक्त झाकण लूज असल्यामुळे ना असं हे टिश्यू पेपर लावून ठेवते मी. ते छान आहे हे ऑइल पोरर. हे पण मी मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं. याची लिंक हवी असेल तर मी नक्की तुमच्यासोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन. अशा ह्या बास्केटमध्ये ना टिश्यू पेपर ठेवून मी हे कंटेनरच्या ठेवलेले आहेत. नंतर हे आहे एक मल्टीपर्पज होल्डर आहे, स्टँड आहे. हे असं रोटेटिंग आहेत, डीमार्टमधून घेतलं आहे. सो याच्यामध्ये हे जे कैच्या आहेत, पक्कड आहे, लायटर, ग्रेटर, चाकू वगैरे सगळे मी ह्याच्यात ठेवते. सो हँडी होतं, इथून लागतात तेव्हा पटकन घेता येतं. नंतर हे वेलचीचे पॅकेट. लक्षात राहण्यासाठी इथे ठेवलं की मला वेलचीची पावडर करायची आहे. हा कंटेनर आहे 4 याचा. ह्याच्यात ना मी सगळे आपले हे मसाले स्टोर करते. जिरं, राई, हळद आणि हे लाल तिखट आहे. आणि हा आपला चॉपिंग बोर्ड जो नवीन आणलेला आहे तो इथे ठेवलेला आहे मी. आणि हा माझा 2 रॅकचा जो रॅक आहे, 2 शेल्फ आहे त्याला. याच्यात मीठाची बॉटल आहे, ही पाठी छोटीशी तुपाची बरणी आहे, हे दुधाची टेट्रापॅक आहे. इथे मला धना आणि जिऱ्याची पावडर बनवून ठेवायची आहे. सो ती अजून बनवली नाही आहे. जेव्हा बनवेन तेव्हा मी ती स्टोर करेन. आणि हे 2 माझे खलबत्ते, एक दगडी आहे, एक मार्बलचा आहे. चपातीचं डब्बा इथे असतो. आणि हे माझं टिश्यू होल्डर आहे. इथून पटकन हँडी होतं म्हणून सगळं हे मी असं वरती ठेवलेलं आहे प्लॅटफॉर्मवरती. हे बघा, अशा प्रकारे लुक येतो. हा वरचा सेक्शन जो आहे ना तो सगळा चहाचा सेक्शन म्हणू शकतो. साखर आहे, चहा पावडर आहे, ही ब्राऊन शुगर आहे, म्हणजे बुरा साखर म्हणतो त्या प्रकारची आहे ही. ही गुळाची पावडर आहे. ही वेगळ्या दुसरी चहा पावडर आहे. ही आहे ग्रीन टी. हा आहे चहाचा मसाला. हे काळं सेंदव मीठ आहे, काळं मीठ आहे. हा आहे तुपाचा डब्बा जो मी वापरते आहे. आणि इथे आहे माझे हे रॅप्स आहेत. हे क्लिंच फॉईल आहे, क्लीन रॅप आहे. हे सगळे पेपर फॉईल आहेत ह्या. आणि इथे आहे रॅपिंग पेपर. आणि हा एक हे बघा, ह्या टिश्यू आहे, हा रियुजेबल आहे, परत तुम्ही धुवून बऱ्याच वेळा वापरू शकता. तो इथे ठेवलेला आहे. फ्रेंड्स, हे नवीन इन्क्लूड केलेलं आहे मी किचनमध्ये. ही लाईट आहे, सेन्सर लाईट आहे ही. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ऑन केलेली आहे. इथून हे ऑन ऑफ आहे. चार्जेबल आहे ही. 2 शेड आहे त्याच्यात, एक येलो आणि व्हाईट. आणि जेव्हा आपण अंधार होतो संध्याकाळच्या वेळेस ना, आपण जेव्हा किचनमध्ये येतो, एंटर करतो, तेव्हा ही आपोआप चालू होते. सो ही छान वाटते. जेव्हा पहाटे आपण उठून येतो डब्बा वगैरे करण्यासाठी ना, तेव्हा ही आपोआप चालू होते. सो ही एक ॲड केलेली आहे मी किचनमध्ये. आता दिसणार नाही कारण सकाळ आहे, पण रात्रीच्या वेळेस बरं पडतं अंधार जेव्हा किचनमध्ये असतो. आणि काही छोट्या मोठ्या कामासाठी जेव्हा आपण येतो ना, ती ही आपोआप सेन्सरमुळे पेटते आणि मोठी लाईट वगैरे लावायची आपल्याला गरज पडत नाही. चार्जेबल आहे, छान आहे. जे लाकडी कपाट आहे ना, ह्याच्यात मी डाळी वगैरे स्टोअर करते. जे सामान लागतं आपल्याला, चण्याचं पीठ म्हणजे बेसन, पोहे वगैरे सगळे ह्याच्यात. ह्याला तुम्ही माझी पॅन्ट्री म्हणू शकता. तर चला शेअर करते तुमच्यासोबत. असं हे लाकडी कपाट आहे पूर्ण. एका साईडला काचेचा दरवाजा आहे. त्याच्यात मी जे कधीतरी यूज होणाऱ्या वस्तू आहेत त्या स्टोअर केलेल्या आहेत. असं 4 कंपार्टमेंट आहेत त्याच्यात. सो हे बघा, हा टॉप आहे. ह्याच्यावरती मी हे रनर असं अंतरलेलं आहे. इथे आहे माझी ही केटल पाण्याची. आणि हे आहे फ्रूट बास्केट, काचेचा बाऊल आहे हा.
आता सध्या केळीच आहेत त्याच्यामध्ये, फ्रूट्स आणायचे आहेत. सध्या धावपळ आहे बाप्पाची, त्याच्यामुळे वेळ मिळत नाही आहे. सो आता आज जायचं आहे फ्रूट्स आणायला. पाठीमागे असे या बास्केटमध्ये ना मी असे ट्रे सगळे अरेंज करून ठेवलेले आहेत. सो आता शेअर करते, ओपन करूयात. माझं पॅन्ट्री सेक्शनच म्हणू शकता तुम्ही. हे असे काचेच्या बरण्या आहेत, ह्याच्या सगळ्या डाळी कडधान्य मी स्टोअर करते. एअरटाईट असल्यामुळे ना फ्रेंड्स अजिबात खराब होत नाहीत आपल्या डाळी किंवा कडधान्य. आणि ह्या बास्केटमध्ये इथे ना हे आपलं देवाचं तेल आहे, दिव्या लावण्यासाठी जे वापरतो ते, आणि हे तूप आहे जे मी फक्त दिवा लावण्यासाठी वापरते. हे इथे ठेवलेलं आहे. आणि इथे हे माझं छोटंसं पाऊच आहे, ते इथे ठेवते म्हणजे पटकन आपल्याला हँडी होतं इथून घेऊन जायला. कॉईन्स वगैरे ज्या सुट्टे पैसे असतात त्याच्यात. आणि हे बघा मगाशी हे डबे तुमच्यासोबत शेअर केले, याच्यात तांदूळ, पोहे आहेत, साखर आहे, बेसन आहे, असे 6 आहेत एका मागोमाग एक. हे बघा पाटी पोहे आहेत, ह्याच्या मागे सुद्धा तांदळाचाच डब्बा आहे. आणि त्या आहे ॲपल सायडर विनेगरची बॉटल. हा एक डब्बा आहे जो खाकरायचा होता, ह्याच्यात ना सगळे फूड कलर मी स्टोअर केलेले आहेत, तो इथे असतो. आणि हे बघा अशा प्रकारे आहे पॅन्ट्री सेक्शन मी माझं ऑर्गनाईज केलेलं आहे व्यवस्थित. आणि खालचा जो सेक्शन आहे ना फ्रेंड्स, इथे मी मिक्सर ठेवते आणि पाठी जग आहे जो कधीतरी जास्त पाहुणे वगैरे आले घरी तर लागतो, सो म्हणून तो मागे असतो. आणि अशा बास्केट्समध्ये हे बघा हँडल असल्यामुळे पटकन ओढता येतं. हे सगळी अशी मिक्सरची जी भांडी आहेत, जार आहेत, त्याच्यात ठेवते. आणि ह्याच्यात ह्या एक्स्ट्राच्या बॉटल्स आहेत, हे म्हणजे मुलाची आहे, तर आता आला होता तेव्हा सिपर त्याचा. आणि हा माझा ब्लेंडर आहे, तो पण ह्याच्यातच ठेवते. सगळं एकत्र राहतं इथे. आणि हे खालचा सेक्शन इथला थोडा रिकामीच ठेवला, म्हणजे एक्स्ट्राचं जर सामान असेल तर इथे स्टोअर करता येतं. हा जो कंटेनर आहे, जसं ते मोठे 25 लिटरचे दाखवले तसा हा 12 लिटरचा आहे. ह्याच्यात मी सगळं चॉकलेटचं जे सामान आहे, चॉकलेट मेकिंगचं, ते ह्याच्यात स्टोअर करते, तुमच्यासोबत शेअर करते. सो ह्याच्यामध्ये ना या बॅगमध्ये सगळं जे चॉकलेट रिलेटेड म्हणजे पॅकिंगचं वगैरे जे सामान आहे, ह्या अशा पिशव्या मी आणून ठेवते. म्हणजे कोणी आलं ओटी वगैरे द्यायची असेल घालून वगैरे, ते बघा हे अशा पिशव्या मी आणून ठेवते. APMC मार्केटवरूनच आणते, बऱ्या पडतात तिथे. नंतर हे असे चॉकलेटचे मोल्ड आहेत, म्हणजे ह्याच्यात तुम्ही चॉकलेट ठेवून बॉक्समध्ये रॅप करून देऊ शकता. आणि हे बॉक्स आहेत जे बनवलेले नाही आहेत, असे आहेत या प्रकारे, ते इथे स्टोअर केलेलं आहे. आणि हा कंटेनर मी दाखवते. हा एक बॉक्स आहे चॉकलेटचा पॅकिंग करून देण्यासाठी. सो हा असाच ठेवलेला आहे मी इथे. आणि हा बघा ह्याच्यावर टॅग तशीच आहे, मी काढलेली नाही. 179ला पडला आहे, 12 लिटरचा, छान आहे. सो ह्याच्यात हे असे हे बघा मोदकचं मोल्ड आहे हे. नंतर रॅपिंग पेपर आहेत असे, आणि थोडेसे कप आहेत किंवा द्रोण म्हणू शकता चॉकलेटसाठी. हे असं कंपाऊंड आहे याच्यामध्ये. आणि असे वेगवेगळ्या साईजेसचे मोल्ड आहेत चॉकलेटचे, सिलिकॉनचे आहेत. हे सगळं मी याच्यात स्टोअर केलेलं असतं. सो हा आहे माझा पॅन्ट्रीचा सेक्शन. खालचा मी मोस्टली स्टोरेजसाठी वापरते, वरती सगळे डाळी आणि आपलं सामान आहे ते तांदूळ वगैरे. तर ते फ्रेंड्स हा काचेचा डोर आहे. सो ह्याच्यात हे बघा कधीतरी लागणाऱ्या वस्तू आहेत, ह्या कॅन्डल्स आहेत, सेंटेड कॅन्डल्स आहेत, कधीतरी यूज करते मी किचनमध्ये. नंतर हे आपले कलश आहेत, आणि पाटी ह्या थर्मस आहेत, छोटा आणि मोठा. आणि पाटी हे माझं कॅसरॉल आहे सिरामिकचं, ज्याच्यात मी चिकन वगैरे बनवते तेव्हाच मी काढते. इथे मुलगा आला होता, त्यांनी कोरियन डिश बनवली होती, त्यासाठी हे चॉपस्टिक मागवलं होतं, ते एक्स्ट्राचे आहेत, त्यांनी इथे स्टोअर केलेले आहेत. नंतर हा सेक्शन आहे ना, ह्याच्यात हा माझा जग आहे. आणि ह्या 4 माझ्या काचेच्या बरण्या ज्या मी वर ठेवत होती आधी, त्या आता इथे ठेवते. सो ह्याच्यात हा पण छोटासा तांब्या आहे माझा पितळेचा, आणि चांदीचा दिवा आहे. सो आता हे लागणार आहे म्हणून तो इथेच ठेवलेला आहे. सो हे सोया चंक्स आहेत, शेवया आहेत, नंतर पाटी लापसी रवा आणि खपली गव्हाचा रवा आहे. सो या बरण्यांमध्ये मी एअरटाईट आहे, छान राहतात, अजिबात खराब होत नाही. इथे एक एक्स्ट्रा उठण्याचं पॅकेट आहे, कधीतरी वापरते मी हे. सो एक्स्ट्रा दिवाळी जेव्हा येतात ना तेव्हा मी घेऊन ठेवते. आणि खाली जे आहे ना ते सगळं माझं स्किन केअर आणि हेअर केअर रुटीनचं सामान आहे, त्याचं स्टोअर केलेलं आहे इथे मी दाखवते. हा पेडिक्युअर किट आहे. नंतर हे ममा अर्थचं रोजमेरी हेअर ऑइल आहे.
नंतर इथे आहे ही डाबर गुलाबरी फेस पॅक वगैरे बनवण्यासाठी वापरतो. आणि याच्यात बरंच काय काय सामान आहे, एक दाखवते. हा ॲलोवेरा जेल आहे वाव सायन्सचा. नंतर हा आवळा आहे. हे रोज पेटल्सची गुलाबांची पावडर आहे, फेस पॅकसाठी वापरते. नंतर हे बघा इथे हा स्पंज आहे फेस पॅक क्लीन करण्यासाठी, तो इथेच ठेवलेला आहे. ह्या विटॅमिन ईच्या गोळ्या आहेत ज्या फेस पॅकमध्येच टाकते किंवा केसांसाठी तेलामध्ये वापरते ह्या. नंतर ही आहे त्रिफळा चूर्ण, हे ह्याच्यात ठेवलं आहे मी. हे ॲक्च्युली स्किन केअरसाठी वगैरे नाही आहे. ही मुलतानी माती आहे. ह्याच्यात आहे ना फ्रेंड्स, हे बघा मी डेट जास्वंदाची पावडर आहे ही केसांसाठी हेअर पॅक बनवण्यासाठी आहे. सो आता ही डेट टाकून ठेवलेली आहे मी, कधी आणलेली आहे. सो हे बघा. नंतर इथे ही ऑरेंज पावडर, संत्र्याची पावडर आहे ही पण फेस पॅकसाठी आहे. हे आहे ग्लिसरीन, हे पण फेस पॅकसाठी वापरते मी. हा ब्रश आहे तेल लावल्यानंतर छान असा मसाज देण्यासाठी. सॉफ्ट आहे हा ब्रश असा, ह्याने आपण मसाज करू शकतो, म्हणजे केस विंचरायचे ह्याने, तर एक चांगला मसाज मिळतो ह्याने, सॉफ्ट आहे. नंतर ही आहे आवळा पावडर, ही सुद्धा हेअर पॅक बनवण्यासाठी. आणि हे आहे रोगन बादाम शिरीन, हे बदामाचं तेल आहे, हे सुद्धा मी फेस पॅकसाठी किंवा तुम्ही केसांनाही हलकंसं लावू शकता. हे 100% प्युअर ऑइल आहे. आणि हा आहे फेस पॅकसाठीचा ब्रश. आणि हे एसेन्शियल ऑइल्स आहेत, हे सोलफ्लावरचे. हा आहे टी ट्री आणि हा आहे रोजमेरी. हे जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल, केस गळती असेल ना, तर हे 3 ते 4 थेंब तुम्ही नॉर्मल ऑइलमध्ये मिक्स करून दोन्ही तेल लावू शकता. खूप उपयुक्त आहेत हे. सो हे असं माझं हेअर केअर आणि स्किन केअरचं सामान मी सगळं इथे स्टोअर करून ठेवते. हे आहेत स्ट्रॉ आणि ह्या कॅन्डल्स आहेत, खूप आधी घेतलेल्या आहेत ह्या. सो ह्या इथे असतात, कधीतरीच यूज होतात ह्या. लास्ट सेक्शनमध्ये मी काय ठेवलं आहे, हा बास्केट आहे. ह्याच्यात म्हणजे हे एक्स्ट्राचे जे कॅन्डल्स आपण वापरतो त्या आहेत, या टी लाईट कॅन्डल्स इथे स्टोअर केलेले आहेत. एक्स्ट्राचे हे स्पंज आहेत, आपल्याला किचनमध्ये यूज होतात. हे एक्स्ट्राचं सगळं मी ह्याच्यात ठेवलेलं आहे. टूथब्रश आहेत, सोप आहेत, हे बघा हे सुद्धा स्टेनलेस स्टीलचा स्क्रब आहे. एक्स्ट्राचे साबण वगैरे ना मी सगळं असं याच्यात स्टोअर करून ठेवते. हे बघा हे सुद्धा आपला भांडी घासायचा स्क्रबर आहे डिशवॉशिंगचा, हे सगळं असं मी याच्यात स्टोअर करून ठेवते. टूथपेस्ट वगैरे जी एक्स्ट्राची आणली ना ते सगळं मी ह्याच्यात स्टोअर करते. आणि हे जे हुक्स आहेत, ॲडेसिव्ह हुक्स आहेत, हे स्ट्रॉंग आहेत खूप. मी लावते, म्हणजे आता जे किचन सिंक खाली जे ब्रश वगैरे अडकवण्यासाठी वापरले ते हेच आहेत. सो एक्स्ट्राचे आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. आणि हा बॉक्स आहे ना, याच्यात हे सगळे टी लाईट कॅन्डल ठेवण्यासाठी हे छोटेसे टी लाईट होल्डर आहेत. हे काचेचे आहेत, हे डीमार्टमधूनच घेतले, खूप जुने आहेत, खूप वर्षापूर्वीचे आहेत, पण छान राहिले, तुम्हाला दाखवते. सो हे बघा हे असे काचेचे आहेत, आणि असे कलरफुल आहेत, छान वाटतात हे लावल्यानंतर. त्याच्यामध्ये टी लाईट. आणि हा बॉक्स आहे ना, ह्याच्यात ह्या सगळ्या कॅन्डल मी ठेवते. आता संपले आहेत, हे अशा प्रकारे ह्याच्यात या स्टोअर करून ठेवते. सो बघा हे फ्रेंड्स, ह्या कॅन्डल्स अशा मी स्टोअर करून ठेवते. कधी काही सण असेल, काही सेलिब्रेशन असेल तेव्हा हे यूज करता येतात, म्हणून मी एक्स्ट्राचे आणून ठेवते. बऱ्या पडतात, सगळेच दिवे लावण्यापेक्षा तेलाचे याही वापरलेल्या बऱ्या पडतात. सो असा होता हा माझा पॅन्ट्री सेक्शन. चालला मी पुण्याला एंगेजमेंटसाठी. आहे आमचा लुक, आता कसं बघणार. साखरपुडा वगैरे झाल्यानंतर आम्ही बाजूलाच असलेलं श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिर आहे तिथे गेलो दर्शनासाठी. आजूबाजूला बघा अशी दुकानं आहेत जिथे आपल्याला सगळ्या वस्तू मिळतात, म्हणजे आपण इथून इथली आठवण नेऊ शकतो. मूर्त्या झाल्या, माळी झाल्या, बांगड्या इत्यादी सगळ्या गोष्टी, पूजेचं साहित्य सगळं काही.
आता मूर्त्या फ्रेंड्स, खूपच गर्दी होती. संडेचा दिवस होता, सुट्टी असल्यामुळे मे बी गर्दी असावी. सो आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण सगळ्यांना परत जायचं होतं. आम्हाला यायचं होतं मुंबईला, बाकीच्यांना जायचं होतं गावी. छान आम्ही आलो आहे आळंदीला, बाहेरूनच दर्शन घेतलं. गर्दी आहे, खूप दिंडी आलेली आहे त्याच्यामुळे. बोला. अच्छा फ्रेंड्स, ही मापा आहेत धान्य मोजण्यासाठी, वापरली जायची आधी गावी, अजूनसुद्धा वापरली जाते. 1 किलो माप. 1 किलो कितीला? 150 रुपये. हे आजोली 2.5 किलो. काय हे अर्धा किलो. काय म्हणतात त्याला? हा, निटव. आणि हे 8 निटव येते. हां, 8 अर्धा किलो मसूर. जुना तारीख. धान्य मोजाचे 1 किलोचं. हो. हा, तवा बिवा सगळेच आहे. छोटीशी भातुकली. अरे इडलीचं बघ, इडली काय मसाला डब्बा आहे. मसाला डब्बा आहे, कपाट बिपाट भारी, टाकी पण आहे. आणि वॉशिंग मशीन पण आहे. छान आहे. कितीला आहे ते? 350. छान आहे सगळं, भातुकली छोटीशी. हे कोणी कोणी खाल्लंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये गणपती बाप्पासाठी आम्ही काय डेकोरेशन करणार आहे, सिम्पलच करायचं ठरवलं यावेळेस. सो ते मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.